हां कर. इथे मी शेंगदाणे भाजते, साबुदाण्याची खिचडी करायची आहे. पडले तर आता स्वयंपाक करूनच घासणार आहे. सलाडची वगैरे तयारी करून ठेवली त्यांच्या टिफिनची. टिफिन आता फक्त चपाती करायचे. पटकन हे भाजून घेते, चपाती करते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. सगळं आवरलं, छान खिचडी बनवली, सगळ्यांचा नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर मग मी मंदिरात गेलो आरुषीला आणि मग तिला विठ्ठल केलं, ग्रेशूला रुक्मिणी असं करून केलं. फोटो काढायला काय व्हिडिओ सकाळी मामी फोन केली यांची जस्ट पूजा झालेली पाहिजे. हां हां चला. तर मंदिरात जाऊन आलो. जातेवेळी पाऊस नव्हता पण येतेवेळी भरपूर पाऊस झाला, पूर्ण साडी भिजले. ग्रेशूला नाही घेऊन गेलो कारण तिला ऑलरेडी सर्दी खोकला आहे आणि परत पावसामध्ये नको म्हटलं. बरं झालं घेऊन गेली नाही ते, कारण भरपूरच पाऊस आला आता येताना. तर आता पटकन चेंज करते आणि थोडीशी कामं बाकी आहेत, म्हणजे मशीन लावायचं आहे आणि नाश्त्याची फक्त भांडी आहेत. आज खूप वर्षानंतर मी उपवास पकडला आहे. जशी ग्रेशू राहिली तेव्हापासून मी उपवासच पकडला नव्हता, कारण होत नव्हतं. पहिला प्रेग्नन्सीमध्ये नको म्हटले, मग मूल झाल्यानंतर नको म्हटले, त्यामुळे राहिला तो राहूनच गेला. तर ह्या वर्षीपासून परत सुरुवात केली. मी लग्नाच्या आधी पकडायची लहानपणापासून, कारण गावी मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं माझ्या मामाच्या, आणि तिकडे ना खूप छान आज वारकरी म्हणजे भरपूर भजनी मंडळ येतात लांबून लांबून. दिवसभर भजन असतं, त्यांना चहा आणि खिचडी असते, खूप भारी वातावरण असतं. तर ती सवय होती लहानपणापासून. सगळ्या आम्ही मैत्रिणी पकडायचो, घरात सगळेजण उपवास पकडायचे आणि त्या दिवशी फक्त खिचडी बनायची. पण इथे तसं काही नाही आहे. इथे माझे मिस्टर उपवास पकडत नाहीत, त्यांना एकही उपवास जमत नाही. त्यांना तरी मी विचारलं सकाळी, पण ते म्हटले मला काही जमणार नाही आहे, त्यामुळे मला काय हे करू नको. तर त्यांचा मी टिफिन बनवला ग्रेशूला आणि त्यांना जेवण बनवते. टिफिन घेऊन गेले. माझ्यासाठी खिचडी बनवली होती, पण नाश्त्याला सगळ्यांनी खिचडीच खाल्ले. तर नाश्ता झाला छान सगळ्यांचा. आता मंदिरात पण जाऊन आली. आता बाकीचं काही रुटीन असेल तर ते बघते. चला, आज उद्या ग्रेशूच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये तिला मदर इंडिया बनायचं आहे आणि ती साडी आम्ही रेंटवर घेतो आहे. तर ती पण घ्यायलाच जायचं आहे. 5:30चा टायमिंग दिले, तर ती साडी आज आणून त्याचं फिटिंग वगैरे सगळं बघावं लागणार, ब्लाऊजचं वगैरे ते एक काम बाकी. आता पावसात बाहेर पडायचं नको झालं आहे, पण उद्या तिला सकाळी रेडी करून पाठवावं लागणार, त्यासाठी ती साडी आत्ताच घेऊन यावी लागणार. सो चला पटकन आवरते आणि बघते आता काय किती टाईम झाला माहीत नाही. 1:30 वाजला. ग्रेशूच्या जेवणाचा टाईम झाला, तिला जेवण देते आणि बाकीचं सगळं आवरून घेते. आणि मंदिरामध्ये प्रसाद पण देत होते, खिचडी, ते पण आम्ही घेऊन आलो. थोडा वेळ बसलो, भजन वगैरे म्हणत होते, छान वाटत होतं. पण आणि घरची कामं वगैरे होती, त्याच्यामुळे यावं लागलं आम्हाला. तर चला नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. जरा दे जा मोबाईल त्यांचा. तर मी जाणार होती सिटीमध्ये ग्रेशूला घेऊन तिचा साडी आणायला मदर इंडियाची, पण हे आले आणि साडी वगैरे घेऊन आले. तर आणि ज्वेलरी पण आहे, रेंटवर घेतले म्हणजे 1 दिवसासाठी. तर अशामध्ये आहे किरीट याचं. अजून एक होतं डायमंडचं, पण ते ग्रेशूला बसत नव्हतं आणि तिच्या साईजची मुश्किलनं साडी मिळाली, त्याच्यामुळे ही फायनल करावी लागली आम्हाला. आणि सगळीकडे सेम ज्वेलरी आहे, त्यामुळे ठीक आहे म्हटलं आता ओके. काही सेट पण आलेत मी दाखवते. तर हे किरीट आहे, त्याच्यानंतर हा कमरपट्टा आहे, बाजूबंद आहे, बिंदी आहे आणि गळ्यातले 2 नेकपीस होते. तर छान होता सेट. साडी तर मी तुम्हाला लोकांना आता दाखवली आणि हा ब्लाऊज पे. तर फिटिंग वगैरे काय करायची गरज नाही आहे, ते व्यवस्थित आहे, त्यामुळे आता काय फिटिंगचं टेन्शन नाही आहे. पण बाजूबंद थोडेसे तिला लूज व्हायला लागलेत, म्हणजे खालीच पडायला लागलेत हातून.
आणि थोडेसे स्लीव्ज ह्याचे मोठे आहेत, म्हणजे लांब आहेत, त्याच्यामुळे बाजूबंद आता स्लीव्जवर म्हणजे हाताच्या स्लीव्जवर बांधावे लागतील, नाहीतर ते असं छान वाटलं असतं खाली थोडंसं शॉर्ट असते तर. पण काही हरकत नाही, ठीक आहे, मिळालं ते महत्त्वाचं, कारण उद्याच आहे आणि लास्ट मोमेंटला आम्ही बघायला गेलो. मी म्हणत होती यांना अगोदर बघूया, पण हे म्हटले की भेटून जातील, खूप ठिकाणी आहेत. तर काल खूप ठिकाणी फिरलो पण मनासारखे भेटलेच नाहीत. काही साईज मोठ्या होत्या तर काही खूप लहान होत्या, त्याच्यामुळे. पण नेक्स्ट टाईम असं काय असेल तर पहिला जाऊन बुकिंग करून आलेलं बरं. हा चांगला एक अनुभव भेटला आता आम्हाला. तर हे आता आले, पाऊस होता त्याच्यामुळे मला म्हटले मी घेऊन येतो, घरी येऊ नका तुम्ही, आणि ग्रेशूला पण खोकला आहे. तर नको म्हटले हे. 5 वाजता फोन केले की मीच घेऊन येतो घरी, तुम्ही येऊ नका म्हटले. तर त्यामुळे आता हे आले, सगळं आहे व्यवस्थित. फक्त बाजूबंदाचं ते आता गेलेत त्यांच्या अगदी, ते जिथं जॉबला जातात तिथं बाजूलाच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता जाता जाता घेऊन जातील. देवपूजा झालेली आहे माझी. आता स्वामी चरित्र सारामृतचे रोज 3 अध्याय वाचते मी. काल माझं राहून गेलं. नित्यसेवा आहे ही. मी काही पारायण वगैरे आता करत नाही आहे, नित्यसेवा म्हणून वाचते, मन वाचावंसं वाटलं म्हणून वाचते. तर आता कालचा राहिला, तर त्याच्यामुळे आज मी 6 अध्याय वाचणार आहे. तर जसं जमते तसं करते. ग्रेशू अभ्यास केली, तिचं रायटिंगचं जे काही होतं. आता तिचं काय बाळा तुझं अजून अभ्यासाचं? डिक्टेशन आणि मॅथ्सची काहीतरी तिची प्रॅक्टिस सांगितली. एक्झाम आहे मग? हां, टेस्ट आहे तिची, त्याच्यामुळे थोडंसं ते घेते. आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक पण आहे माझा. तर आज उपवास आहे, पण ह्यांच्या दोघांसाठी बनवावंच लागणार आहे. मी सकाळी साबुदाणे थोडेसे भिजत घातले होते, थोडेसेच होते, थोडेसेच घातले. खायची तर इच्छा नाही आहे आता, साबुदाणे दिवसभर खाऊन कंटाळा. दुपारी पण तेच खाल्लं, सकाळी पण तेच खाल्लं, आणि मला फारसे एवढे आवडत नाहीत. पण आता काय खायचं म्हटलं उपवासाला, ह्या तेच चालतं म्हणून मग मी तेच भिजत घातलेत. मी नंतर ते खायच्या टायमालाच परतवून घेईन. तर चला, हे सगळं ठेवून देते, तिचा अभ्यास पहिला घेते, मग ती खाली गेली की निवांत मला स्वामीचरित्र सारामृत वाचता येईल. आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक, जे काही रुटीन असेल ते तुम्हाला दाखवेनच मी व्हिडिओमध्ये. तर चला, जेवढं शिकवलं तेवढं तरी लिहू शकतेस ना. हां, आणि स्मॉल ABCD आणि बिग ABCD सांगितलेत. अजून काय सांगितलेत? हे काय आहे? डिक्टेशन. हे पण लिहू ना लिहा म्हटले. तर ते आता मला ह्याची प्रॅक्टिस सांगू द्यायची. मदर इंडियाचं बोलून दाखव, सरळ बस. Hello everyone, my name is Grisha Uttam Kanbarkar. I am studying in senior KGA division A. Today I am become Mother India. Our country India is like a mother to us. She gives us life, love and everything we need. We must love and respect her. Thank you. आणि नंतर काय म्हणाला? भारत माता की जय. जय असं करायचं, भारत माता की जय. जय हिंद. वंदे मातरम. हां, असं करायचं प्रत्येकाला. हां, असं व्यवस्थित करायचं. एका हातामध्ये तुझ्या फ्लॅग राहणार. हां, आणि फ्लॅग खाली ठेवायचा नाही, तुला सांगितलंय मी पहिलाच. अजिबात खाली बॅगेमध्ये ठेव. तुझा झाल्यानंतर स्पीच बॅगेमध्ये ठेव, टाकू नको जमिनीवर. काय हे बघ, हे स्मॉल नंबर, ह्याच्यामध्ये बिग नंबर सर्कल करायचं. ओके, देन नेक्स्ट कुठलं सांगितलं? डॉजिंग नंबर मी नंतर सांगते तुला. हां, पहिला डिक्टेशन वर्ड कर. स्मॉल ABCD, हे काय ते ABCD, स्मॉल ABCD, बिग ABCD. त्यासाठी बनवते माझ्यासाठी. ग्रेशू जेवण करते. खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे ही, थोडीशी छान भिजले आणि मोकळी पण झाले, छान भिजले. तर आता बनवून घेते. तर अशी झाली खिचडी. मी शेंगदाण्याचं कूट खूप कमी वापरला इथे आहे, अजून कूट पण मी यूज केला नाही. हा 9 वाजले, खूप वेळ झाला. आज 8:30ला जेवतो आणि
पण 9 वाजले, कारण मी भाजी निवड ग्रेशूचा अभ्यास घेतला. खूप अभ्यास होता तिचा काल, तर अजिबात अभ्यास घ्यायला जमलं नाही तिचा, कारण ते सगळ्या गोष्टी जसं मी काल व्हिडिओमध्ये शेअर केलं त्याच्यामध्ये अजिबात टाईम भेटला नाही. सो काल अजिबात नाही भेटलं अभ्यास घ्यायला. तो आज खूप जास्त लोड पडला अभ्यास तिच्यावरही आणि माझ्यावरही. देवपूजा पण झाली, सगळं झालं छान. आता ग्रेशूला मी जेवण दिले, ती चपाती भाजी खाते. माझ्यासाठी मी खिचडी बनवून घेते. इच्छा तर नाही खिचडी खायची, पण असंच नाही झोपू शकत, खावं तर लागणार. उपाशी पोटी नाही झोपायचं, अजून पित्ताचा त्रास होतो मला. तोच प्रॉब्लेम आहे, उपवासाच्या दिवशी मला पित्ताचा भयंकर त्रास होतो. पण ठीक आहे म्हटलं आतापासून सुरुवात करूया आपण. तर की ना गोळ्या वगैरे काहीच घेतलं नाही, तर तब्येत ठीक नाही म्हणून डॉक्टरकडे गेली होती, पण गोळ्या आज घेतल्या नाही, स्किप केल्या गोळ्या. पण ते फोडीचा मला फार त्रास व्हायला लागला बोलताना. विकनेस थोडासा कमी झाला आहे, खूप विकनेस वाटत होता काल, त्यापेक्षा आज बरं वाटते. पण हे फोडीचा मला भयंकर त्रास व्हायला लागला बोलताना. तर चला खिचडी तर झाली आता बनवून. 2 मिनटं मी याची वाफ घेते छान, आणि मग नंतर खायला बसते गरम गरम. सकाळी उपवास सोडायचा आहे, पण तिथं काय भाजी करायची तो विचार चालू आहे. खूप साऱ्या भाज्या आहेत फ्रीजमध्ये. आंबाड्याची भाजी पण आहे जी मी आता निवडून ठेवली, पण मी उद्या सकाळी नाही बनवणार आहे ती, कारण खूप कमी आहे. 2च जुड्या घेतल्या होत्या मी, पण त्या फक्त संध्याकाळच्या जेवणाला पुरतील. उद्या टिफिन, ग्रेशूचा टिफिन असणार आहे, ह्यांचा टिफिन असणार आहे. टिफिनला त्या भाज्या नाही पुरणार ती भाजी आंबाड्याची. सो मी उद्या टिफिनमध्ये बघू, कारली करेन किंवा मग मुळा पण आहे, त्याच्यानंतर शिमला मिरची पण आहे. बघू काय करायचं ठरवते. पटकन आवरून घेते आणि उद्याची पण तयारी करून ठेवते. उद्या नैवेद्याला काहीतरी गोड पदार्थ करायचा म्हणते मी, खीर वगैरे. तर शेवयाची खीर करेन, भाजी चपाती भात आमटी असं असणार आहे उद्याचा स्वयंपाक. तोही मी तुमच्यासोबत शेअर करेन, नैवेद्याचं ताट. तर चला पटकन आता खाऊन घेते, वेळ झाला आहे, आणि मग व्हिडिओचा एंड करते. हे उद्या ग्रेशूला जे काही सामान लागणार आहे, मेकअप असेल किंवा बाकीची तिची जी काही ज्वेलरी असेल, ते सगळं मी टेबलवर काढून ठेवले, म्हणजे उद्या मला इझी पडेल तिला रेडी करताना. तर दरवेळेला खूप सारा पसारा होतो, काल पण तसंच झालं तिला रेडी करताना. तर इथे साडी पण आहे, ब्लाऊज पण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, टिकली वगैरे, म्हणजे जेवढं लागतं तेवढं ठेवलं आहे. हे बघू ही लावायचं की नाही चंद्रकोर, अजून मी ठरवलं नाही आहे, ते बघू उद्या. हेअरस्टाईलचं मी काढलं नाही, कारण पहिला असं वाटलं की हेअरस्टाईल करावी, पण आता वाटते की नको हेअरस्टाईल, केस खुलेच सोडावे. बघू उद्या कसं कसं होते, तसं तुम्हाला तिचा लुक दिसेलच. आणि इथे तिचा दंगा चालू आहे, लहानपणीचे खेळणे घेऊन खेळाले, भांड्यांच्या रॅकला लावून. आता काय बोलावं. हे आत्ता जस्ट आलेत, अर्धी भांडी घासून झालेली होती. आता हे यांचे टिफिन वगैरे आहेत, त्यांना जेवण देते आणि मग सगळं किचनवरचं आवरते. आता वाजलेत 11, अजून यांचं जेवण नाही. इकडे मोठू पतलू लागलंय. पिलू तिकडे हात लावू नको बाळा. ग्रेशू